आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर आणि वाघाडी फाटा परिसर सध्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहनधारकांसाठी अक्षरशः त्रासाचे केंद्र बनला आहे. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वाहनांच्या या अंतहीन रांगेत प्रवासी, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरदार तासनतास अडकून पडत आहेत. इतकेच नव्हे तर रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या अशा गंभीर रुग्णांचे हाल होत आहेत. उड्डाणपुलाचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मुख्य रस्ता बंद, पण पर्यायी सर्व्हिस रोडची व्यवस्था अपुरी. जिथे सर्व्हिस रोड आहे तिथे मोठमोठे खड्डे, त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रस्ता अरुंद असल्याने जड वाहन आणि हलकी वाहने एकमेकांसमोर अडकून पडत आहेत. परिणामी संपूर्ण महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी पुरेशी कर्मचारी नाहीत, दिशादर्शक फलकांची कमतरता, पर्यायी मार्गाचे योग्य नियोजन नाही आणि याच बेजबाबदारपणाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत क्रांतिकारी शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी NHAIचे प्रकल्प संचालक शिवाजीराव पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. परिस्थितीशी सविस्तर चर्चा माहिती घेत संबंधित ठेकेदाराला तात्काळ सूचना देण्याची मागणी केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे काम वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे असेही संघटनेने स्पष्ट केले आहे. अन्यथा वाहनधारकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. आता प्रश्न असा, उड्डाणपूल नागरिकांच्या सुविधेसाठी उभारला जातोय की नागरिकांच्या हालअपेष्टांसाठी? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार या गंभीर समस्येची तातडीने दखल घेणार का? वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार का? आता याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी रमजान पिंजारीसह स्वराज्य न्यूज धुळे. राम राम मंडळी, राम राम. तुम्ही देखील रहे ना आमना वाघाडी फाटाना हाल धुळे ते इंदूर मुंबई आग्रा हायवेवर नॅशनल हायवे या व्हिडिओना माध्यमातून आपले राष्ट्रीय जे मंत्री आहेत गडकरी साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतो, आम्ही ग्रामस्थ म्हणून विनंती करतो, एक नागरिक म्हणून विनंती करतो, हे जे तुम्ही नागरिकांचे हाल लावलेत, सदर ठेकेदाराने माझ्या पाठीमागून पाहू शकता पूर्ण पुलाचं खोदकाम करून टाकले. नवीन पूल चालू नाही तरी वाहतूक सुरू करून दिली आहे. 4-4, 5-5 किलोमीटरपर्यंत रोज लाईन लागतात वाहनांचे. आपण जे आमच्या जिल्ह्याला PD दिलेत त्यांना सांगा, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब, कायदा सुव्यवस्था राखणं, जनतेचं हित पाहणं हे तुमचं कर्तव्य आहे. हे सर्वसामान्य जनतेचे हाल करणं. सदर ठेकेदाराला या रोडासाठी गावकऱ्यांनी बऱ्याच वेळा विनंती केली, पेपरला बातम्या आल्या, तरीही त्याच्यावर उपाय योजना निघत नाही. यासाठी आम्ही ग्रामस्थ म्हणून, एक नागरिक म्हणून आपल्याला विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की हा जो प्रवाशांच्या आणि ट्रकधारकांचा आणि गाडीवाल्यांचा जे हाल आहे याला सर्वस्वी NHAI जबाबदार आहे. कारण की जनतेच्या जीवाशी खेळण्याचं काम तुम्ही करीत आहात. रोज 1 ना 2 गाडी इथं पलटी होते, गाडी पलटी झाली की ट्रॅफिक जाम होते, तरी आपण सदर ठेकेदाराला कुठली पूर्वपरवानगी न देता, कुठल्याही रोडाचं काम चांगलं सुरळीत न होता कामाचं खोदकाम झालेलं आहे. यासाठी आम्ही सोनगीर ग्रामस्थ तुम्हाला विनंती करतो की आपण येत्या 2-3 दिवसात सदर कामाचे विल्हेवाट लावावी. सदर सुव्यवस्था इथं पोलीस बंदोबस्त ठेवा. कारण की हा जो प्रकार हा रोज सुरू आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, प्रत्येकाचा जीव प्यारी आहे. तरी आपण गडकरी साहेब झोपेतून जागे व्हा. आम्ही तुम्हाला हातपाय जोडून विनंती करतो, कारण की हा जो खेळ सुरू आहे जनतेशी हा तुम्हीच मिटवू शकतात. कारण की इथं आम्ही पेपरबाजी, निवेदन देऊन काही उपयोग होत नाही. वंदे मातरम.